शिंदेंच्या शिवसेनेचे दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक मतदारसंघावर दावा कायम। 4ही जागांवर महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे, तर 4ही जागांवर इच्छुक उमेदवारांची नावं भाजपकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर येते। शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये ठाण्याच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे। अकोल्यात वंचितच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। बैठकीत होणाऱ्या चर्चेनंतर प्रकाश आंबेडकर उद्या भूमिका स्पष्ट करणार आहेत। वंचित सोबत चर्चा सुरू आहे। वंचितला 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आला अशी माहिती बाळासाहेब थोरातांनी दिलेली आहे। उद्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवतीर्थ निवासस्थानी मनसेची बैठक होणार आहे। राजस्थान दरम्यान बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात उद्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ही बैठक होईल। बैठकीला मुंबईतल्या मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर राहणार आहेत। महायुतीच्या उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत। भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि शिवसेना उमेदवार राजू पारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। जागा वाटपावर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे। जागा वाटपाचा तिढा हा कायम आहे, पण चर्चेतून मार्ग मोकळा होईल। उद्या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, त्यात उमेदवार ठरवले जातील असं कळतंय। भिवंडी लोकसभा ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे। 2014च्या लोकसभेसाठी राहुल गांधींची सभा भिवंडीत झाली होती, त्यावेळी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे अशी विनंती दयानंद चोरगेंनी केली आहे। शिवाजी आढळराव पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। यावेळी सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, रुपाली चाकणकर उपस्थित होते। आढळरावांचा पक्षप्रवेश हा दिलीप वळसे पाटलांमुळे घडून आलेला आहे असं सुनील तटकरे म्हणाले। तर आढळराव आणि मला दिल्लीत एकत्र काम करायचंय असं सूचक वक्तव्य तटकरेंनी केल्यानं आढळरावांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा आहे। शिवसेना वाचवायला निघालेले हळूच राष्ट्रवादीत घुसले अशी एक्स पोस्ट करत अंबादास दानवेंनी आढळरावांना पक्षप्रवेशावरून टोला लगावला। पक्षप्रवेशानंतर आढळराव पाटलांनी विरोधकांना टोला लगावलाय। अनेक जण म्हणतात मी बेडूकुड्या मारायच्या, मात्र हा बेडूकुड्या नसून तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेला निर्णय आहे। मला शुभेच्छा देणाऱ्यांनी स्वतःचा राजकीय प्रवास तपासावा असं ते म्हणाले। सोलापूरमधील माजी आमदार दिलीप माने काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। 31 मार्चला मुंबईच्या टिळक भवनमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल। परभणीत पंकजा मुंडेंच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडेंचा आशीर्वाद घेऊन जानकर प्रचारासाठी परभणीकडे रवाना झालेत। त्यामुळे महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे। परभणीची जागा महायुतीतल्या मित्रपक्षांना दिल्यास पराभवाची भीती आहे असं आवाहन भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे। बाहेरचा उमेदवार लादू नये ही मतदारांची भावना असल्याचं ते म्हणाले। नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला। यावेळी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये निवडणुकीचा अर्ज दाखल केला। यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार संजीव रेड्डी, बोधपूरवर आमदार डॉक्टर संदीप धुर्वे हे सुद्धा उपस्थित होते। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती होती। जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। पंतप्रधान मोदींना निवडून देण्यासाठी अशोक नेतेंना निवडून द्यायचं आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तर गेली 10 वर्ष ट्रेलर होता, आता पिक्चर बाकी आहे असं फडणवीसांनी सांगितलंय। सांगलीची जागा ठाकरेंची, शिवसेना लढवणार आहे। भिवंडीवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दावा केलेला आहे आणि जागा वाटपावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। गडचिरोलीचे काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेश केलाय। मोदींनी विकसित भारताच्या दिलेल्या गॅरंटीवर विश्वास ठेवून उसेंडी यांनी प्रवेश केला असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। उसेंडी यांच्या प्रवेशाने अजून ही आघाडी मजबूत होईल, ही महायुती मजबूत होईल असं त्यांनी सांगितलंय। आम्हाला न्याय मिळत नसल्याने भाजपात प्रवेश केला, तिकिटासाठी नाही तर काम करण्यासाठी हा प्रवेश आहे असं नामदेव उसेंडी म्हणाले। पुण्यात मराठा समाजाच्या बैठकीत वसंत मोरेंनी उपस्थिती लावली। लोकसभा निवडणूक लढवायची की नाही यावर मराठा समाजाची बैठक झाली।
आता वसंत मोरे मराठा समाजाकडून निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजनांसमोर नाराजी व्यक्त केली। रक्षा खडसे यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याचं दिसून आलं, तर रक्षा खडसेंची उमेदवारी बदलण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। भाजपाचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्याऐवजी सोलापूरच्या स्थानिक माणसाला उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपच्या दिलीप शिंदे यांनी केलेली आहे। महाविकास आघाडी हातकणंगलेमध्ये उमेदवार देण्याच्या तयारीत आहे असं मोठं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलंय। तर राजू शेट्टींनी पाठिंबा घेतला नाही तरीही आम्हाला उमेदवार द्यावाच लागेल असंही ते म्हणालेले आहे। अमरावती लोकसभेसाठी रिपब्लिकन पक्ष गवई गटाकडून डॉक्टर राजेंद्र गवई निवडणूक लढवणार आहे। 3 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करतील। डॉक्टर राजेंद्र गवई यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव व्हावा महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवार उभा करू नये असं वक्तव्य राजू शेट्टींनी केलंय। महाविकास आघाडीने मला पाठिंबा जाहीर करावा, मी पाठिंबा घ्यायला तयार आहे असं त्यांनी म्हटलंय। साताऱ्यात उद्या उदयनराजे भोसले यांची भव्य रॅली आहे। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रॅलीत सहभागी होणार आहेत। आणेवाडी मार्गे सातारा शहर उदयनराजे यांच्या निवासस्थानापर्यंत ही रॅली असेल। मुंबईत इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत केजरीवाल यांना झालेली अटक आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली। 29 मार्चला दक्षिण मुंबईत महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा 4था दिवस आहे। आतापर्यंत एकूण 347 उमेदवारी अर्ज विविध उमेदवारांनी घेतलेले आहेत, तर 14 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। 17 तारखेला रामनवमीच्या दिवशी महाआरती करायची आणि 19 तारखेला मोदींना मतदान करायचं असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। ते मुनगंटीवारांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत बोलत होते। नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मी लोकसभेच्या रिंगणात उतरलोय असं वक्तव्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं। डोळ्याचे अश्रू पाहून मतदान कराल तर पुढची 5 वर्ष तुमच्या डोळ्यात अश्रू असतील अशी टीका सुधीर मुनगंटीवारांनी नाव न घेता धानोरकरांवर केली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुजय विखे यांना डिवचलंय। खासदारांच्या भाषणाआधीच लोकांनी काढता पाय घेतला अशा आशयाचा व्हिडिओ फेसबुक पोस्टवर करण्यात आलेला आहे। तर विखेंनीही व्हिडिओ शेअर करत प्रत्युत्तर दिलंय। खोटारडेपणामुळे पक्ष निकामी झाला असं विखे म्हणाले। नाशिक लोकसभेची जागा आमच्याकडेच यायला हवी अशी मागणी मंत्री छगन भुजबळांनी केली आहे, तर मनसेच्या येण्यानं महायुतीत पेच नसल्याचं त्यांनी सांगितलं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोडण्याचं भाजप आणि शिंदेच्या सेनेचे प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय। अंबादास दानवेंना फोडून त्यांना संभाजीनगर लोकसभेसाठी उभं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ठाकरेंना सोडून मी भाजप किंवा शिंदेच्या सेनेत जाणार नाही असं स्पष्टीकरण स्वतः अंबादास दानवेंनी दिलंय, तर दानवे सध्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द झालेली आहे। 1 वर्षापेक्षा कमी कार्यकाळ बाकी असल्यामुळे हायकोर्टाने निर्णय दिलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निवडणूक अधिसूचना रद्द केली आहे। भाजपा पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व 13 जागा लढवणार आहे। शिरोमणी अकाली दलाशी युती नाही असं सुनील जाखड म्हणालेत। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रत्येक धान्य MSP वर खरेदी करण्यात आल्याचं जाखड म्हणाले। ज्याचा काका राजकारणात नाही त्याने राजकारणात यायचं नाही का अशी खोचक टीका अमोल कोल्हेंनी नाव न घेता अजित पवारांवर केली आहे। बारामतीत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मराठा समाज 1 उमेदवार देणार। बारामतीच्या जिजाऊ भवनमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलंय। 27 मार्च ही शेवटची तारीख आहे, तर 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। शरद पवारांच्या पक्षाकडे बीडमध्ये स्वतःचा उमेदवार नाही। उमेदवार आयात करून लोकसभा जिंकता येत नाही अशी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे, तर पंकजा मुंडेंना विजयी करून आणण्याची जबाबदारी माझी आहे असं त्यांनी म्हणाले। महाविकास आघाडीसोबत युतीत अडचणी येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद टाळला, पण जर आपल्या चळवळीला लाचार करायचा प्रयत्न केला तर ते मान्य नाही असं प्रकाश आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं।
वंचितच्या भूमिकेला फुले शाहू आंबेडकरी जनतेनं पाठिंबा द्यावा असं आवाहन वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे। माढाचे रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची नागपूरमधल्या निवासस्थानी भेट घेतली आहे। मतदारसंघातल्या प्रचारासंदर्भात भेट घेतल्याचं निंबाळकर म्हणाले। जागा वाटपाचे निर्णय हे पूर्वी मातोश्रीवरून व्हायचे, मात्र आता महायुतीच्या नेत्यांना सारखं दिल्लीला जावं लागतं, मात्र आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही अशी टीका राऊतांनी केली आहे। संतोष बांगर माझ्या उमेदवारीला भीत आहेत असं प्रत्युत्तर माजी आमदार नागेश पाटील आष्टीकरांनी दिलंय। माझी उमेदवारी जाहीर झाली नसूनही माझ्यावर टीका होते असं आष्टीकर म्हणाले। नवनीत राणा यांचा बनावट जात प्रमाणपत्रावरती 1 एप्रिलला निकाल येण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाला होळीची सुट्टी असल्यानं हा निकाल 31 मार्च पर्यंत येणं कठीण आहे। परिणामी लोकसभा निवडणुकीआधी नवनीत राणा प्रकरणाचा निकाल लागणार का याकडे लक्ष लागलं। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर 19 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ही सुनावणी झाली नसल्याने येणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असेल। Thank you.